आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 20 मध्ये श्री राजेश अमृत गोसावी आणि डॉक्टर प्रतीक्षाताई प्रकाश सोनवणे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। सिद्धार्थनगर झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या अनेक समस्या। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 20 मध्ये अपक्ष उमेदवार श्री राजेश अमृत गोसावी फुटबॉल या चिन्हावरती निवडणूक लढवत असून डॉक्टर प्रतीक्षाताई प्रकाश सोनवणे नारळ या चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढवत आहेत। सिद्धार्थनगर झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता महिलांनी समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली। रस्त्यामध्ये घरे जाणार असून आम्ही अनेक वेळा नगरसेवकांना या संदर्भात माहिती दिली असता आम्हाला नगरसेवकांनी फक्त महापालिकेमध्ये नेऊन आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केलेले आहे असे त्यांनी सांगितले। काही महिलांनी सांगितले ड्रेनेजची झाकणे आम्हाला द्या असे आम्ही त्यांना वारंवार सांगितले, परंतु कुठल्याही नगरसेवकांनी आमच्याकडे ढुंकून देखील पाहिले नाही। सिद्धार्थनगर झोपडपट्टी ही आमच्या नावावरती घरे नसल्या कारणाने आम्ही शासनाच्या प्रत्येक योजनेपासून वंचित राहत आहोत। पंतप्रधान आवास योजना असो दे किंवा इतर कुठलीही योजना, त्यामुळे आम्हाला आमचे अन्न वस्त्र निवारा याची जो तरतूद करून देणारा नगरसेवक आमच्या पाठीशी असेल आम्ही त्याला मतदान करू असं त्यांनी अपक्ष उमेदवारांना शब्द दिला आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलोय आणि आज आपण जे अपक्ष उमेदवार आहेत राजेश गोसावी साहेब यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। आज मी वार्ड नंबर 20 मध्ये क गटामध्ये माझे चिन्ह आता अपक्ष म्हणून फुटबॉल आहे। तरी आज मी पूर्ण भागामध्ये फिरत आहे। भागाचा विकास काय या 20 नंबर मध्ये काय झालेला नाही। आज मतदारांची अपेक्षा आहे की या वार्डामध्ये आज 5 वर्ष झाले कुणी इथं आले नाही आणि काही कामं केली नाही। महिला आज आम्हाला विचारतात, आज आमची तरुण वर्ग मुलं शिकलेल्या मुलं आहेत, आज 12वी शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, तरी त्या मुलांना नोकरी नाही। तर आम्ही या मागासवर्गीय भागामध्ये राहत असताना आमच्या भागामध्ये काही विकास पण झाला नाही, काही लोकांना नोकऱ्या पण मिळाल्या नाही। तर याच्या पुढे आम्हाला इथं विकास कामं करणारी नगरसेवक हवे आहे। तर आता आम्ही कोणाला न जुमानता आज तुम्हाला आम्ही सहकार्य करणार आहे आणि तुम्ही धाडसीनं जी उमेदवार आज थांबलेले आहे या उमेदवार न जुमानता तुम्ही आम्हाला इथं असली उमेदवार चांगली काम करणारी आणि पुढे आम्हाला आमच्याकडे लक्ष देणारी पाहिजे आहे। आणि आज आम्ही फुटबॉल या चिन्हावर थांबलेलो आहे। तसेच आमच्या संघ आज सोनवणे ताई म्हणून आज त्यांनी नारळ चिन्ह त्यांचं आहे, त्यांनी आज दोघं उमेदवार अपेक्ष म्हणून आहे। तरी आज आमच्या या 20 नंबर भागामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि महिला सोबत आम्हाला म्हणते तुम्ही थांबा, यावेळी तुम्हीच विकास करणार आहे, आम्हाला जुने उमेदवार काही इथे नको आहे, आम्ही जुने उमेदवाराला आज इथं आम्ही फिरकू सोबत देणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडनं निघत आहे। तरी आम्हाला या 20 नंबर वार्डामध्ये चांगली प्रतिसाद मिळावं आणि आम्हाला जे आश्वासन महिलांनी या भागात द्यायला लागल्या त्यांचा मी आभार आहे, एवढंच बोलतो मी। नमस्कार, माझं नाव आहे सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे। माझं चिन्ह आहे नारळ। नारळ हे आपलं शुभ आहे। कुठल्याही आपल्या शुभ कामामध्ये नारळ घेतल्यावरच आपलं शुभ कार्य सुरू होते, त्याशिवाय सुरू होत नाही, म्हणून हे शुभ असं चिन्ह आहे आणि ते चिन्ह माझं आहे। आता आपण आलेलो आहोत झोपडपट्टी या भागामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण आता महिला वर्ग बहुसंख्येनं जमा झालेला आहे। त्यांच्या अनेक अशा अडचणी आहेत की त्या अडचणी कशा आहेत, ज्या भागामधून त्यांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे त्या उमेदवाराने त्यांचं काही काम केलं नाही असं त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि त्या तुम्ही आता ऐकणारच आहात। माझ्या सोबतीला माझे बंधू आहेत, त्यांचं चिन्ह आहे फुटबॉल। फुटबॉल हे आपल्या मीरासाहेब जसं शान आहे तसं फुटबॉल हे आपले चिन्ह हे खेळ जो आहे तो आपल्या मिरजेमध्ये 1 नंबर आहे आणि सर्वजण फुटबॉलला आपल्याकडे खूप मान देतात। तेही कार्यकर्ते चांगले आहेत, गोसावी भाऊ आहेत ते कार्यकर्ते चांगले आहेत। माझ्या जोडीला बरोबरीने ते काम करणारे धडाडीने काम करणारे बंधू माझे आहेत। आज आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलेलो आहोत आणि आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे। आपलं काय मत आहे निवडणुकी संदर्भात, आपलं काय मत आहे? निवडून आलेले लोकांनी तर काय केलेलं नाही, मला जास्त काय बोलतात बोला काय बोलायचं? निवडून आलेल्या लोकांनी काय केलेलं नाही
आता इथून पुढे कोण निवडून येईल त्याला आम्ही मतदान करणार. आमचं काही काम केलं तर घर बांधून द्यायला पाहिजे, पाणी नाही आमच्या घरात, लाईटीचं व्यवस्था नाही, सगळं करून द्यायला पाहिजे. पोरांनी नोकऱ्या नाहीत, आमच्या नोकरी करायला करायला पाहिजे, लावायला पाहिजे. शाळा शिकून 12वी झाले तर पोरांनी नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नाही मिळाला तर बी काम धंदा घरात बायका आणि ग आमच्या मुलासनी किंवा एकाने ट्रेनिस तटलं, एकाच्या आईला पाणी नसलं तर ही तुमची मदत करायला पाहिजे. का तर आता तुम्ही हक्काला आमच्याकडे मागायला आम्ही आमचा हक्क तुम्हाला देणार. तर आमचा काहीतरी हक्क असेल ना तुमच्या. याच्यापूर्वी तुम्ही तुमच्या नगरसेवकांना असा जाब विचारला होता का? विचारलं, मीटिंग मग काय म्हणले ते? मस्त त्याने म्हणले करतो 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 म्हणून काय काय त्यांनी केले, काय काय काहीच केलं केलं नाही नाही. ना. अहो मी मग इकडे पटरीला इकडे ह्या साईडला परशा घातलं पण आमच्या पाठीमाग साईडला परशा नाही. हारग्याबाईंच्या घरला आम्ही 4 वेळा गेलो. ड्रेनेज आमचं तटलेलं आहे, तिथं बाह्य नाही, त्यांना काय ते कव्हर नाही म्हणून सांगितलं, ते आणून बसवा म्हटलं तर ड्रेनेज कवर नाही आमच्या कवर सगळा फुटला. किचनची परशी घातले त्याच्यावर. आमच्या घरला इकडे आलीच आज 100 वेळा जाऊन आले मी महानगरपालिकेला, आम्हाला ड्रेनेज कवर द्या म्हणून छान. आता ड्रेनेज तुम्हीच बांधलंय का दुसऱ्याने कोणी बांधलंय? महानगरपालिकेने बांधलंय ना. मध्ये एकदम कोपरा नंतर ती काम स्वतः झालं काय? हे बघा, तुमचं तुम्ही झालं ना ते ड्रेनेज. शासनाचा फाळा भरताय, होय. शासनाचा फाळा भरताय म्हटलं तर तुमचा तो अधिकार आहे. न दिलंच नाही ना, 100 वेळा जाऊन आले तर आम्हाला कोण दादच घेणार तर मग काय करायचं? त्याच्यासाठी प्रभागामध्ये नगरसेवक म्हणजे काय की त्या नगराचा तो सेवक म्हणून काम करत असतोय. होय. बरोबर आहे का? नगरसेवक मग असं काय करत आपण असते? नगरसेवक असा निवडून हे द्यायचा म्हणताय का? की ज्याच्याबद्दल माणसाच्या बद्दल कृतज्ञता आहे, त्याच्यामध्ये भावना आहेत. नाहीतर एकदा मत दिलं, एकदा तो निवडून आला की 5 परत बघत वर्षात- नाही आमच्याकडे. हा, मग हे तुम्ही बोललं मग हे पाहिजे सांगायला ना. लागली की परत आमच्याकडे बघत नाही. ज्या टायमाला इलेक्शन आलं त्या टायमाला ताई मत टाका, भाभी मत टाका, आम्हाला निवडून द्या. निवडून आला परत आमच्याकडे वाकून बघत नाही. झालं हेच आमची अपेक्षा, दुसरं काय आहे? उमेदवाराला तुम्ही निवडून देणार आहे का? त्या प्रतिक्रिया नको त्याच्यावर. हे बोल 2 शब्द बोल. अरे काय बोल आपली अपेक्षा किती आहे? आज 20 क्रमांक मध्ये जे आपल्याकडे उमेदवार आलेले आहेत, आता ते नवीन आहेत आपल्यासाठी, कारण आपल्याला ते ओळखतायत, ऑलरेडी पासून आपल्याला ते ओळखतायत. पण प्रभाग मध्ये आता ते पहिल्यांदाच आलेले आहेत. ते आपण काय करूया, आता इतके दिवस आपण नगरसेवकांना निवडून दिलेलंच आहे, कारण त्याच्यामध्ये काही काम त्यांनी केलेले नाहीये. फक्त आमची अपेक्षा अशी आहे की नळ पाणी, पाणीपेटी हे आपण करू शकतोय. फक्त आमची अपेक्षा अशी आहे दोन्ही उमेदवारांना की आमचं घरपट्टी ते घर आमच्या नावावर हक्काचं असावं. जे रस्त्यामध्ये आमची जी घरं जाणार आहेत त्याच्यासाठी फक्त 5 मिनिट 2 तास वेळ आम्ही काढून मिटिंगसाठी जो मिळतोय ते व्यक्तीकडे आम्ही उमेदवाराकडे जातोय, पण तो नेतोय आम्हाला महानगरपालिकेपर्यंत. असं नको आहे. तुम्ही मतदारच्या टायमाला आमच्या घराकडे येत आहे, त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये एकदा आलं की ते तुम्ही काम केलं पाहिजे. आम्ही तिथं महानगरपालिकेमध्ये यायचं कारण काय आहे? आमच्याकडे अपेक्षा काही नाहीये. हे ड्रेनेज, नळ, पाणी, पेटी, लाईट बिल हे आम्ही करू शकतोय. फक्त आमचा अर्ज असा आहे, हे जे 20 क्रमांकमध्ये जे आहेत आतापर्यंत महिला, त्यांच्या नावावर कुठल्याही जागेचं नाहीये कागदपत्र, कुठल्याही अधिकाराचं निवाराच नाहीये. तुम्ही निवारा आता जो चाललाय रस्त्याच्या कडेला जी घरं जाणार आहेत त्याच्यासाठी पण आम्ही झटायला लागलोय. ते पण काम काही होत नाही. 2 तास होतं, 1 तास होतं, 1 दिवस लागतो, 2 दिवस लागतं, पण काहीही ते उपयोगाचं नाहीये. माणसाचा तुम्ही निवाराच काढणार आहे तर ते निवाऱ्यामध्ये राहून माणूस आणणं बसतं निवार कसं करणार आहे? आमची अपेक्षा अशी आहे की या 2 नवीन उमेदवारांनी आमचं घर नावावर करावं. या 20 क्रमांकमध्ये जेवढ्या महिला आहेत, जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, त्यांच्या एकही नावाचं कागदपत्र अजूनपर्यंत आलं नाहीये. कारण त्या घराचं आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल सगळं भरतोय आम्ही, तरी पण आमची रस्ता जात आहेत. का जात आहे? तुम्ही आमचा निवाराच काढा तर आमचा अर्थ काय आहे? मग तुम्हाला निवडून देण्याचा अर्थ काय आहे? तुम्ही आम्हाला घर द्या, निवारा द्या. जी घरं जाणार आहेत त्यांना घर कुठं पण द्या. तिथं जे माझ्या महिला जे राहत आहेत, जे तिथं बंधू भगिनी राहत आहेत, त्यांच्या घर नावावर करा. आम्हाला अधिकार तुम्ही द्या राहायचा, तुम्हाला आम्ही मतदानाचा अधिकार अवश्य देणार. एवढं बोलून संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.